पंक्चरच्या दुकानात डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी भरवला जनता दरबार। भर पावसातही डॉक्टर सुजय विखे पाटील ग्राउंडवर विकास कामांचा घेतला आढावा। लोणी व कोल्हार येथे विकास कामांची पाहणी करत जाणून घेतल्या नागरिकांच्या अडचणी। भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सोमवारी सकाळी लोणी खुर्द व लोणी परिसरात सुरू असलेल्या विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी करत नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या। कोल्हार नांदूर शिंगोटे महामार्गाच्या कामाची ग्रामस्थांसमवेत पाहणी करून कामाचा दर्जा, वाहतुकीची सुविधा आणि पावसाळ्यात नागरिकांना होणाऱ्या अडचणींचा आढावा घेतला। यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देत कामात कोणतीही हलगर्जीपणा होऊ नये असे निर्देश त्यांनी दिले। लोणी खुर्द येथे सुरू असलेल्या महामार्गाचे व गटर बांधकामाचेही त्यांनी ग्रामस्थांसोबत पाहणी केली। नागरिकांनी मांडलेल्या विविध समस्या व सूचनांची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या। यावेळी भर पावसातही डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी लोणी येथील एका पंक्चर दुकानातच जनता दरबार भरवला। मतदारसंघासह जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या नागरिकांनी निवेदनांच्या माध्यमातून आपल्या समस्या मांडल्या। प्रत्येकाचे म्हणणे शांतपणे ऐकून संबंधित विभागाशी संपर्क साधत प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी तात्काळ सूचना दिल्या। त्यानंतर कोल्हार येथील उभारण्यात येत असलेल्या भव्य अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामाचीही ग्रामस्थांच्या उपस्थितीत पाहणी करण्यात आली। तसेच कामातील त्रुटी निदर्शनास आणून देत संबंधित अधिकारी व ठेकेदारांना गुणवत्तापूर्ण आणि वेळेत काम पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिल्या। भर पावसातही प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन विकास कामांचा आढावा घेणे, नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देणे आणि कामांच्या गुणवत्तेबाबत ठाम भूमिका घेणे, यामुळे उपस्थित ग्रामस्थांनी डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या कार्यपद्धतीचे स्वागत केले। महासत्ता न्यूज करिता नवनाथ वावरे, संगमनेर।